नमस्ते, माझं नाव शैला यादव आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। शैलेश बाबाच्या संदर्भात आज आम्ही कलेक्टर यांना निवेदन दिलेलं आहे। जो पोलीस यंत्रणेकडून त्यांच्या कुटुंबाला जो नाहक त्रास होत आहे किंवा तिराहित व्यक्तींना महिलांना घेऊन जी त्यांच्या विरोधात जी तक्रार दाखल केली जाते याच्या संदर्भात आम्ही सविस्तर कलेक्टर यांना निवेदन दिलेलं आहे। शैलेश बाबा हा एक समाजात चांगलं वर्तणूक असणारा व्यक्ती आहे, म्हणून आज इतक्या महिला त्याच्यासाठी कलेक्टरांना निवेदन देऊन त्यांच्या कुटुंबाला जो त्रास होतोय, त्यांना जी नोकऱ्या जाण्याची जी धमक्या मिळत आहेत या संदर्भात आम्ही आज कलेक्टरांशी सविस्तर चर्चा केली। तर शैलेश बाबाच्या संदर्भामध्ये कोणत्याही पोलीस स्टेशनला असा एखादा गुन्हा नाही आहे की त्यानं कोणत्याही महिलेला नाहक त्रास दिलेला आहे किंवा एखाद्या महिलेची त्यांनी छेडछाड केलेली आहे। तो जर अशा प्रकारचा जर व्यक्ती असता तर त्याला स्वतःहून त्याच्या समाजातल्या महिलांनी त्याच्यावरती गुन्हे दाखल केले असते, पण अशा प्रकारची वर्तणूक त्याची नाही आहे। आणि जे पद्धतीनं पोलीस यंत्रणेकडून जर अशा पद्धतीच्या जर घटना होत असतील किंवा पोलिसांच्याकडून असे जर कुटुंबाला किंवा त्यांच्या मित्रांना, फॅमिलीला, सहकाऱ्यांना जर त्रास होणार असेल तर आम्ही लोकांनी, जनतेने पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की न ठेवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। जर पोलिसांनी जर अशा पद्धतीचे जर कामं जर करत असतील तर मग गुन्हेगाराला शिक्षा द्यावी का अगुन्हेगाराला द्यावी हा प्रश्न उभा राहतो लोकांच्या समोर। तर मला एवढंच वाटत आहे की शैलेश बाबा हा चांगला व्यक्ती आहे, त्याची वर्तणूक चांगली आहे, त्याची फॅमिली वेल एज्युकेटेड घरातून हा मुलगा आहे, तो त्याच्यावरती मोका लागावा म्हणून ही जी काही तिराहित व्यक्ती जी यंत्रणा निर्माण करीत आहे त्याच्यावरती गदा यावा आणि त्याला कुठेतरी न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। त्याच्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत, कारण ती व्यक्ती खूप चांगली आहे। तो आज आमच्या सगळ्यांचा एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे, तो शिकलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये या न्यायव्यवस्थेनं, यंत्रणेने दखल घ्यावी, लोकांनी त्याची दखल घ्यावी, त्याच्या पाठीशी उभं राहावं। आणि आम्ही सविस्तर सगळ्या महिलांच्या वतीनं आम्ही सांगतो त्याच्या फॅमिलीसोबत आम्ही नेहमी आहोत आणि त्याच्या फॅमिलीबरोबर कायम राहू। समाज संघटना वडार समाजाचे आमच्या जे शैलेश जाधव आहेत त्यांच्यावर जे अन्याय चाललेले आहे, त्यांना जे न्याय मिळेना झाले, विनाकारण त्यांना टॉर्चर करून त्यांना आत घातलेले आणि जामीन फेटाळत आहेत। 4 महिलांना त्यांना चार महिलांनी पुढे येऊन काय काम महत्त्वाचं होते का? एवढी मोठी संघटना असून एवढ्या मोठ्या महिला आमच्या काम सोडून समाजासाठी एवढ्या धावपळ आहेत, चांगला माणूस आहे म्हणूनच येतात ना। आज गुंडागिरी करणारी मागं राहिल्यात, यांची गुंड नाही त्यांना पुढं तुम्ही जेलमध्ये टाकले, हे काय न्याय आहे का? त्यांचा अन्याय काय झालेला आहे की त्यांची बायका पोरं आज समाजात काही वडील आजोबांनी काही कमवून ठेवलेलं नाही, ते रोजीरोटीची माणसं आहे ती, आणि त्यांना हे समाज न्याय मागण्यासाठी आले। सगळे आम्ही कामगार वर्ग आहे, कामगार काम सोडून आलेलो आहे, चांगला माणूस आहे म्हणूनच आलेत ना, का गुंडगिरी आहे का तो? कशासाठी या सरकारने एवढं अन्याय करायचं त्यांच्यावर? त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना अर्ज का फेटाळायचे कारण काय आहे त्यांचा विचारपूस केला पाहिजे, त्यांना जामिनीवर सोडवलं पाहिजे। आज ते मुलाबाळांचं एक कुटुंबच पालक करणार आहेत, म्हणजे पालन करणारेच आत असले तर महिला कुटुंबांनी काय करायचं?